तर हाय. आज आहे ना, अचानक आमचा प्लॅन ठरला मटण खायचा. तर मी आज ना कोल्हापुरी पद्धतीचं असं मटण बनवणार आहे. झणझणीत झणझणीत म्हणजे असं आम्ही जास्त तिखट नाही खात, पण असं बोललं जाते कोल्हापुरी झणझणीत. तुम्हाला मी शेअर करेन माझी पद्धत कशी आहे. आणि आता हे ना कांदा घालून मटण हे असं फोडणी घालून छान तेलामध्ये फ्राय करून मग पाणी ओतलंय. आणि आता त्याला 2-3 शिट्ट्या देईन. आणि मसाल्यामध्ये खोबरं आहे, आलं लसूण पेस्ट आणि कांदा. कांदा हा फ्राय करून घ्यायचा आहे छान. नाही, सगळंच फ्राय करून घ्यायचं, पण स्पेशली एखाद्या वेळेला हे फ्राय नाही म्हणजे भाजून नाही घेतलं तर चालेल. कांदा हा भाजूनच घ्यायला पाहिजे. आणि टोमॅटो, कोथिंबीर आणि ड्राय मसाल्यामध्ये जिरे, धनिया म्हणजे धना पावडर, मला लक्षात येईना नाव, तिची पावडर लागणार आणि मटन मसाला. मी हेच वापरते आणि तीळ वगैरे लागणार थोडेफार. मी हे जास्त करून हेच वापरते. सगळा मसाला घेत बसत नाही. तुम्हाला दाखवते रेसिपी कशी बनवायची. आता इथे छान हे जिरे भाजून घेईन मी. जिरे छान भाजून घ्यायचं लो फ्लेमवर. आणि छान गाणी लावून दिली बॅकग्राऊंडला, तुम्हाला ऐकायला येईल. कारण मौसमच तसं झालेला आहे. म्हणजे अगदी पाऊस पण नाही आणि अगदी ऊन पण नाही. मस्त वातावरण आहे. त्यामुळे मटण खायची इच्छा झाली आम्हाला. जिरे, तीळ, ते असं लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं. त्याच्यामुळे ना टेस्ट चांगली येते लो फ्लेमवर भाजल्यामुळे. हे बघा, हे तमालपत्र घातलंय आणि दालचिनी आणि एक तारफूल आणि हे तमालपत्र एवढं मी थोडंसं शिट्ट्या होत्या, 2-3 शिट्ट्या घेते. हे तर थोडंसं तेल घालून घेतलंय आणि याच्यामध्ये आता मी कांदा फ्राय केला. हा बघा, मसाला आता हे करून घेतला, छान भाजून घेतला. छान थोडासा ब्राऊन करून घ्यायचा कांदा. तरी बघा, हे थोडस फ्राय करून घेते मसाला. इथं थोडस सोलाटचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये आवाज येईल तुम्हाला. करा. आता इथं मसाला करून घेते मी. तर काय तुम्हाला सांगते, मसाल्यावरतीच सगळं असतं. म्हणजे आपण जसा मसाला बनवू तसं जेवण छान होतं. पनीरचं असू दे किंवा मसाला असू दे. तुम्ही मटण जेवढा छान मसाला बनवाल ना, तेवढा छान त्याची आमटी होते, मटण होतं. आता हा सगळा मसाला बनवून घेतलाय मी.
आणि आता इथं कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचे, ब्राऊन पर्यंत थोडस घ्यायचं. आणि इथं राईस राईस लावून घ्यायचा. इंद्रायणी कधी पण छान लागतो मटन बरोबर. इंद्रायणी राईस लावून घेतलाय हा. इथं मी एक मोठी इलायची पण घालते याच्यामध्ये. छान स्वाद येतो याच्यामध्ये. बिर्याणीमध्ये वापरतात कारण वासासाठी. मी तेलात टाकते आणि कांदा छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. थोडी हळद हळद घातली फोडणीमध्ये, थोडीशी घालते आणि तेलामध्येच टाकून घ्यायचं. त्या कोल्हापुरीमध्ये ना, कोल्हापूरला त्याला काय म्हणतात, कट 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 पाहिजे तरच ती म्हणतात ना आपल्याकडे कट छान दिसतात तरच मजा येते. कांदा लसूण पण मसाला घालते आता मी याच्यामध्ये. आणि तो पहिली चटणी घातली ना थोडीशी, ते फक्त कलरसाठी, कलर म्हणजे कट हे आहे. आणि आता हा लो फ्लेम वरती मंद हे करायचं, छान भाजून घ्यायचा मसाला. त्याला घाई नाही करायची मसाला भाजायला. इथे छान मसाला झालाय. तेल सुटेपर्यंत थोडं भाजून घ्यायचा, तो शिजू द्यायचा. मस्त एकदम. थोडासा मसाला आणि हा मसाला शिजल्यानंतर ना, हेच आमटीमधलं स्टॉक थोडस ह्याच्यामध्ये घालायचं आणि मग आपले मटन पीस ऍड करायचे ह्याच्यामध्ये. थोडीशी जास्त ग्रेव्ही बनवते. अगदी बरोबर झाला. थोडस मीठ टाकून घ्यायचं कारण मसाला घातलाय ना. पाहू शकता तिकडे आमटी आमटी किती छान झाली, रस्सा आणि इकडे मटण.
आता इथं कोथिंबीर घालून घेते मी. तयार झाले आता मटण रस्सा. आणि बघा कट किती छान आला. तर आता आज सकाळी स्वयंपाक केला आणि छान इतकं सुंदर झालेलं ना मटण. आणि मी म्हणेन तुम्ही फक्त एकदा ट्राय करा, बनवून बघा कसं होतंय. आणि मस्त जेवले खाल्ले आणि छान झोपून गेले. व्हिडिओ काय परत शूट केलाच नाही. आणि तुम्ही एकदा ती रेसिपी करून बघा कशी वाटते तुम्हाला. आणि कोल्हापुरी पद्धतीचं मटण. आणि मला कमेंटमध्ये सांगा. अगदी सोपं आहे, काही जास्त अवघड नाही आहे. आणि रेसिपी एकदा मी म्हणेन एकदा ट्राय करा. तर चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करा मला. त्यामुळे समजेल की कसं व्हिडिओ बनावं लागलेत आणि कसं चाललं आहे. आणि तर चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.